नमस्कार. अध्याय 29. मंत्र 6. यात आपण प्रश्नोत्तरे बघूया. पहिला प्रश्न आहे, माझ्यासमोर जर अयोग्य गोष्टी घडत असतील तर अशा वेळी मी काय करावं? मी योग्य गोष्टींवर निरंतरपणे लक्ष कसं देऊ शकतो? समजा आपल्या शहरात कुठेतरी नुकताच दहशतवादी हल्ला झाला आहे असं आपल्याला समजलं. आपण लगेच टीव्ही चालू करता आणि आपल्याला कळतं ही बातमी अगदी खरी आहे. त्या हल्ल्यात कित्येक लोक मृत्युमुखी पडले आहेत. आता कल्पना करा, आपण लगेच काय विचार कराल? कोणत्या भावना आपल्यात जागृत होतील? बरेचसे लोक असाच विचार करतील, अरे रे, असं व्हायला नको होतं, हे फारच वाईट झालं. आणि केवळ एवढेच विचार करून ते थांबत नाहीत, तर अतिशय भयभीत होतात. न जाणो पुढच्या वेळी आपलीही अशीच गत झाली तर? क्रोध, द्वेष, लाचारी, प्रतिशोध, भय यांसारख्या भावना त्यांच्या मनात निर्माण होतात. शेकडो लोकांचं सर्वेक्षण केल्यानंतर अशी घटना घडताच प्रत्येकजण अस्वस्थ झाला होता असं आढळलं. त्यांच्या मनात शंका कुशंकांचं काहूर माजलं होतं. खरं तर या उलट व्हायला हवं होतं. वास्तविक याच वेळी शांतीची नितांत गरज होती. हा मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी आणखी एक उदाहरण पाहूया. मिस्टर आणि मिसेस जोशींच्या विवाहाला बरीच वर्ष लोटली. मिस्टर जोशी जेव्हा नाराज होत असत तेव्हा ते जोरजोराने आरडाओरडा करत त्यांचा राग अनावर होईल आणि ज्या वेळी ते रागाने बेफाम व्हायचे त्यावेळी त्यांच्या पत्नीला अतिशय दुःख होत असे. ती जोरजोराने रडत असे आणि जितकी ती जास्त रडायची तितका हा जास्त आकांड तांडव करायचा. असं जवळजवळ प्रत्येक आठवड्यालाच घडत होतं. मिस्टर जोशींच्या पत्नीने जर तिची परिस्थिती आपल्या पुढे मांडून पतीच्या अशा वागण्यावर काय करायचं असा सल्ला मागितला तर त्यावर आपलं काय उत्तर असेल? कदाचित पती महाशय जेव्हा आरडाओरडा करतील त्यावेळी तुम्ही शांत राहा, तणावग्रस्त होऊ नका, जरा सबुरीने घ्या, असाच सल्ला आपण द्याल. शिवाय आपलं असंही वागणं योग्य नाही, उगाचच दुःख उगाळत बसण्याचा काय फायदा, असंही मिस्टर जोशींना आपण समजावून सांगाल. अगदी अशाच प्रकारे जेव्हा दहशतवादी घटना घडतात तेव्हा शांतीपूर्ण थंड डोक्याने प्रतिसाद देण्याची नितांत आवश्यकता असते. परंतु दुर्भाग्यवश नेमके याच वेळी त्या कमी असल्याचं जाणवतं. अशा घटनांमध्ये द्वेष करण्याऐवजी सर्वप्रथम त्या भावना शांतीपूर्वक स्वीकारायला हव्यात. त्यासाठी त्वरित प्रार्थना करायला हवी. आपल्या विचारांचा कल्लोळ प्रथम थांबवायला हवा. हे दर्शकाच्या रूपातील आपलं सर्वोत्तम योगदान असेल. आता प्रश्न दुसरा, योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं तेव्हा सहज होतं जेव्हा मी एखाद्या गोष्टीसाठी जबाबदार नसतो. माझ्याबाबत चुकीचं घडत नसताना स्वीकार करणं सहज होतं. परंतु माझ्या स्वतःच्या संदर्भात एखादी समस्या येते तेव्हा मात्र त्यावरून लक्ष दूर करणं अतिशय कठीण होतं. अनेक गोष्टींमध्ये मी अडकलेलो असतो तेव्हा त्यावरून लक्ष दूर होत नाही. अशा वेळी मी काय करावं? या प्रश्नाचं उत्तर आपण पुढील उदाहरणावरून लक्षात घेऊया. समजा जेथे दहशतवादी हल्ला झाला त्या गल्लीचे, शहराचे, राज्याचे वा देशाचे लीडर आपण असाल तेव्हा काय कराल? त्यावेळी प्रथम ती परिस्थिती स्वीकारणं आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. घटनेचा स्वीकार करतो तेव्हा त्याकडे आपण दुर्लक्ष करतो अथवा त्या घटनेकडे क्षमेच्या नजरेनं बघतो असा याचा अर्थ होत नाही. उलट ती परिस्थिती चिघळू नये अथवा भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी आपण शांतीपूर्ण प्रयत्न करू लागतो. एखाद्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची सहज सोपी पद्धत कोणती असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय म्हणाल? तणावग्रस्त आणि दुःखी होणं की पुन्हा तणावमुक्त आणि शांत होणं? यावेळी पण दुसराच पर्याय आपण निवडाल. अशा परिस्थितीत तणावरहित आणि शांत होण्याची उत्तम पद्धत म्हणजे सर्वप्रथम ती गोष्ट स्वीकारणं होय. ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा स्वीकार होत नाही त्यावेळी आपल्या समस्यांचं निराकरण आपण कशा प्रकारे करतो तर जणू काही आपला एक हात मागे बांधला असावा अशा प्रकारे. अज्ञानामुळे एकाच हाताने आपण समस्यांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतो. परंतु समस्या जर निर्माण झाली तर ती सोडवण्यासाठी आपल्या दोन्ही हातांचा उपयोग सक्षमपणे करायला हवा असं सामान्य ज्ञान सांगतं. यासाठी प्रथम त्या परिस्थितीचा स्वीकार करताच ती स्थिती आपण चांगल्या प्रकारे हाताळू शकाल.
त्यानंतर तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल, अरेच्या, आपण असे निर्णय कसे घेऊ शकलो. याचाच अर्थ पहिलं पाऊलच आपण योग्य उचललं तर पुढची पावलंही आपोआप योग्य दिशेकडेच जाणार. कोणतीही गोष्ट स्वीकार करण्याने आपले विचार विवेकपूर्ण होतात. एखादी समस्या आयुष्यात डोकावताच आपल्या मनात तत्काळ नकारात्मक भावना उत्पन्न होतात. यातून लवकरात लवकर मुक्त कसं होता येईल याकडेच आपला कल असतो. परंतु नकारात्मक भावना मनात असताना कुठलंही काम तडीस तर जात नाहीच, उलट परिस्थिती आणखीनच चिघळते. अशा वेळेस आपण दुसऱ्याला दोष देऊन मोकळे तरी होतो किंवा त्यातून सुटण्यासाठी इतर मार्गांविषयी विचार करू लागतो. त्यानंतर ही बाब अधिकच गंभीर बनते. जे काम सहजपणे कोणताही तणाव न घेता केलं जाऊ शकत होतं ते भरतीच्या लाटांप्रमाणे रौद्र रूप धारण करतं आणि त्याचा कोणताही चांगला परिणाम होत नाही. ही मुंगीप्रमाणे असलेली छोटीशी घटना पुढे जाऊन भयानक अशा डायनासोरचं रूप धारण करते. कित्येकदा एक नोकरी असूनही लोक दुसऱ्या नोकरीसाठी मुलाखत का देतात, तर या व्यावहारिक जगात त्यांचं मूल्यांकन व्हावं. शिवाय ही मुलाखत ते मोकळेपणाने कोणत्याही दडपणाविना देतात. पुढे हेच लोक सांगतात, जेव्हा काही कारणांनी त्यांची पहिली नोकरी सुटली होती तेव्हा दुसऱ्या नोकरीच्या मुलाखतीस जाताना ते अतिशय घाबरले होते आणि त्याच मनस्थितीत त्यांनी मुलाखत दिली. असं का व्हावं? कारण त्यावेळी त्यांच्या मनात भीती, चिंता, असुरक्षा यांसारखे नकारात्मक भाव होते. या नकारात्मक भावनांमुळेच नकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात निर्माण होते. या भागाच्या सुरुवातीला दिलेल्या कोणत्याही एका प्रश्नाचा उपयोग करून जेव्हा आपण परिस्थितीचा स्वीकार करतो तेव्हा मनात निर्माण झालेल्या नकारात्मक भावनांचा आधार गळून पडतो. त्याचबरोबर विचारात स्पष्टता येऊ लागते. ज्या गोष्टी धूसर वाटत होत्या त्या आता स्पष्ट दिसू लागतात. उदाहरणार्थ, लोक नवीन भाषा शिकतात. ती शिकत असताना आणि त्यात प्रावीण्य मिळेपर्यंतच्या मधल्या काळात एक महत्त्वपूर्ण टप्पा येतो. जोपर्यंत ते स्वतःला चुका करणं योग्य आहेत त्याचप्रमाणे स्वतःच्या चुका देखील स्वीकार करायच्या आहेत असं बजावत नाहीत तोपर्यंत त्यांचा विकास खुंटतो. ज्या क्षणी ते स्वतःच्या चुकांचा स्वीकार करतात त्याच क्षणी ते नवीन भाषा बोलण्यास सक्षम बनतात आणि त्यात लक्षणीय सुधारणा करतात. जोवर या मार्गांचा ते अवलंब करत नाहीत तोवर भाषा शिकण्याच्या या प्रवासात त्यांचं लक्ष फक्त स्वतःच्या चुकांवरच केंद्रित होतं. मग ते आणखीच चुका करत राहतात. वास्तविक स्वतःच्या चुकांचा स्वीकार करून ते आपली सुटका करून घेऊ शकतात. परिणामतः त्यांची भाषा आश्चर्य करण्याइतपत सुधारते. प्रश्न 3, प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करणं म्हणजे त्यापासून पलायन करण्यासारखंच नव्हे का? याचाच अर्थ परिस्थितीवर लक्ष न देता मी त्यापासून पळत तर नाही ना. स्वीकार करणं म्हणजे परिस्थितीपासून पलायन करण्यासारखं आहे असा कित्येक लोकांचा गैरसमज असतो. पण असं नसून उलट ते परिस्थितीला सामोरं जाण्यासारखं आहे. कारण नकारात्मक ऊर्जेच्या पकडीतून सुटल्यामुळे उंच भरारी घेऊन आपण आकाशाला गवसणी घालू शकता. स्वीकार करणं याचा अर्थ कोणतीही इच्छा किंवा उद्दिष्ट ठेवायचं नाही असं नाही. उलट ते ठेवल्याने आपल्याला एक दिशा मिळते. पण जर काही कारणाने आपण आपल्या निर्धारित ध्येयापर्यंत पोहोचू शकत नसू तर आपलं ध्येय मध्येच अर्धवट सोडता कामा नये. अशा वेळीस प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून दुसऱ्या मार्गाने नवीन पद्धतीने आपण ठरलेल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा निर्णय तुम्ही निश्चितच घेऊ शकाल. अशा तऱ्हेने आपलं उद्दिष्ट गाठण्याची शक्यता टिकून राहते. परिस्थितीचा स्वीकार न करता आपलं ध्येय अर्ध्यावर सोडून दिलं तर आपला मार्ग चुकला किंवा उद्दिष्ट प्राप्तीसाठी आपण पूर्ण प्रयत्न केला नाही असाच याचा अर्थ होईल. भगवद्गीतेमध्ये अलिप्त अनासक्त भावनेने कर्म करण्यास सांगितलं आहे. कित्येक लोकांना प्रश्न पडतो, अनासक्तपणे कर्म कसं करावं? तर स्वीकार भाव नेमकं हेच करतो. तो आपल्याला निष्काम बनवतो. आसक्ती दूर करून लक्ष्यावर ध्यान केंद्रित करणं स्वीकार भावामुळे सहज शक्य होतं. त्यानंतर आपण मुक्त होऊन परिस्थितीला अनुसरून लवचिकतेने आवश्यकतेनुसार काम करू लागता. धन्यवाद.